नमस्कार मैत्रिणींनो, आज अधिक महिन्याची काढवात बनवणार आहोत। 133 वातींची एक काढवात, अशा 33 वाती बनवणार आहोत आपण। याला 133 वाती आहेत, अशा 33 वातीची आपण काढवात बनवणार आहोत। तुम्ही अशी 133 वातीची पण बनवू शकता, 133 वाती पण अशा बनवू शकता, अशा 133 पण बनवू शकता किंवा 33च बनवू शकता। तर मी फक्त 33 बनवणार आहे। 133 वातींची एक वात, काढवात अशी। तर ही वात अधिक महिन्यात कशी लावायची, एक लावली तरीच चालतं। ती अधिक महिन्यात पूर्ण महिनाभर दररोजचं एक लावा किंवा पूर्ण एकदाच लावल्या तरी चालतं। तर ही वात कशी लावायची हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता अगोदर आपण वात कशी बनवायची ते पाहूया। वाती बनवून ठेवली आहे। हे बघा, 3 काड्या येतात। ही आपल्याला असं माप घेतलं तरी तीन बोटाचं माप होतं, किंवा असं घेतलं तर हे असं एवढं एका बोटाचं माप होतं। आपल्याला 3 बोटाच्या मापाची एक काडी घ्यायची आहे। सूत काढून दाखवते। सूत हे जाड काढलं तर मोठी वात तयार होती आणि बारीक काढलं तर छोटी वात तयार होती। श्रीकृष्णाला तुळस प्रिय आहे, तर आपण हे वाळलेली तुळस इकडं तिकडं न फेकून देता त्याचा छान उपयोग करता येतो। आता हे सूत काढून घ्यायचं। आता हे वातीला हे असं इथून आपल्याला इथं धरायचं, ही टोकापर्यंत असं गुंडाळून घ्यायचं। मोजून 133 वाती बनवायच्या इथं। आता एवढं सगळं पूर्ण हे करताना, गुंडाळताना, एवढं सर्व गुंडाळताना मी तुम्हाला मोजून नाही दाखवू शकत, फक्त मी माझ्या मनातली मनात मोजते। हा कापूस असा राहिला का त्याला परत सूत काढायचं, कारण ही अखंड वात तयार होती। हे काढवात 133 वातीची अखंड वात तयार होती। त्याला तरी काय नाही, असं जोडून घेता येते। परत असं थोडा कापूस लावायचा इथं। परत आपल्याला वात पुढं घ्यायची। आपल्या 63 वाती झालेल्या आहे गुंडाळून। एक वाती गुंड 100, हे पूर्ण 100 वाती, हे पूर्ण 100 वाती झाल्या। आपण इथे 33 वातीची अखंड वात करणार आहोत काढू। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तरी पुढं 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 आणि 33। ही 33 पूर्ण वात झाली। हे 33 वातीला इथं पुढं पूर्ण असं जोडून घ्यायचं आणि हातावर असं करून घ्यायचं। थोडासा कापूस लावायचा पुढे। हे आपली पूर्ण 133 वातीची काढवात। हे का इथं हे टोपीपर्यंत घ्यायचं, इथून आपले बोट असं बसत इथून जोडायचं।
आपल्या आता पूर्ण झाल्या 100 वाती. आता आपल्याला 33 वात करायची आहे पुन्हा. झालं तर आपल्या 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32 आणि 33. हे आपली 33वी वात. 23 एवढी वात उरली ती काढून त्याची हातावर थोडा पिळ मारायचा त्याला. परत थोडा पोट लावायचं. कापूस लावल्यावर काय होतं, छान आम्ही याच्यात तुपात भिजवून याच्या तुपात भिजवायचं, लावून द्यायचं. तुम्हाला पूर्ण एकही लावायचे असले तर ते आपण लावू शकता. एक रोजची एक वात लावली तरी लावू शकतो. आणि संध्याकाळच्या टायमाला आरतीच्या वेळेस लावलं तरी चालतं, किंवा सकाळी पूजा केली तेव्हा लावलं तरी चालतं. जर अधिक महिन्यामध्ये नाहीच लावणं झाली तशीला पण लावू शकता. पण कोणी काय करतं, हे आपल्याला असं पण करता येतं, अधिक मासाचं व्रत घ्यायचं पुढच्या वर्षी. म्हणजे आपण अधिक मासाचं व्रत घेतलं, आपल्याला 3 वर्ष एक वात लावायची 33 वातीची. दररोज एक वात लावायची 33 वाती बनवून 133 वाती दररोज एक बनवली आणि लावली तरी चालतं. 3 वर्ष लावायची. तर 3 वर्ष सारखी 133 वाती लावायच्या. कोणी 33,333 अशा वाती करतं. कोणी म्हणजे 1,33,333 वाती हे पण व्रत करतं. आपल्याच्याने एवढं नाही होणार, त्यामुळे आपण 133 वारची अशी वात लावली तरी चालतं. आणि 3 वर्षाचं व्रत घ्यायचं असेल तर दररोज वर्षाचं व्रत घ्यायचं असेल तर 133 याची दररोज एक वात लावायची. तर पुन्हा आपल्या 3 वर्षाच्या वात किती होती बघा हिशोब करून. तेवढ्या वाती जाळल्याप्रमाणे जाळलं आपल्याला त्याचं पुण्य मिळेल. एवढ्या वातींचं हिशोब समजा मला काही लावता येणार नाही एवढा, बघा तुम्हाला लावता येत आला तर दररोजची 133 वात अशा मोजून एका वर्षाची 365 दिवस 365 असे पूर्ण दिवस 3 वर्षाचे मोजायचे. जर व्रत केलं तर, नाहीतर आपण महिनाभर तुम्ही ही वात लावू शकता, अधिक महिन्यात लावू शकता. आणि जर नाहीच व्रत करायचं तर मी प्रत्येक एकादशीला लावायची असल्या कशी करायची, 111 वातीची करायची. आता अधिक महिन्याचं जर व्रत केलं तर 33 वाती लावायची. आणि इतर वेळ लावायचं असलं तर 11 वाती, 21 वाती, 51 वाती असं घ्यायचं. ते व्रत तसं हे करायचं. काढवात तशी लावायची. 11 वातीची काढवात बनवू शकता तुम्ही, 21 वाती बनवू शकता, 111 वातीची बनवू शकता. आहे आपले पूर्ण 133 वाती तयार. हातावर थोडं आधी मिरवून घ्यायचं. असं हातावर थोडं हे केलं का थोडा कापूस लावायचा. हे आपल्या पूर्ण 33 वाती आहे. आता ह्या वाती करायचं का 133 याची एक वात आहे. आपण 33 वाती बनवू. हे का हे असं थोडं दुधात भिजवायची. दूध भिजवली का
परत अष्टगंधात भिजवायची. अजून पुन्हा अष्टगंधामध्ये अशी पूर्ण तेच वाती मध्ये एक वात लावली तरी चालते. आपल्या हे तुळशीच्या काळवाती आहेत. हा अधिक महिन्याच्या 123 वातीची एक वात पूर्ण अशा भिजवून घ्यायच्या. ह्या झाल्या आपल्या पूर्ण अधिक मासाच्या काढवाती तयार. 3 बोटाची तुळशी काडी घेतलेली आहे आणि त्याला 133 वाती गुंडाळून पूर्ण एक वात 133 वार झाली का मग थोडं दुधामध्ये बुडवून पुन्हा अष्टगंधात बुडवून परत याच्यात ठेवली. अशी वाळवून झाल्या अशा सुकल्या का नंतर वाळवून झाल्या. आता हे वाती पूर्ण अशा सुकल्या 133 वाती आहेत. ह्या पूर्ण एकत्र गड्डी करून अशी एकत्र गड्डी करून पण लावू शकता किंवा महिन्यात पूर्ण ह्या वाती एकत्र करून एक गड्डी करून लावल्यामुळे पूर्ण असे तांदूळ घ्यायचे एका वाटीमध्ये. वाती पूर्ण एकत्र करायची. अशा एकत्र इथं 33 दोऱ्याने 33 येळी अशी बांधून घ्यायची. थोडं सूप काढायचं आणि पूर्ण अशी बांधून घ्यायची. ह्या 33 वाती अशाच पूर्ण अशा तांदळामध्ये ठेवायच्या. तुपात भिजवायच्या. गाईच्या तुपात अशा तांदळात ठेवायच्या आणि पूर्ण प्रज्वलित करायचं. एक वात पण तुम्ही लावू शकता. 3 वाती एकत्र करून पण लावू शकता. तुम्हाला जसं लावायचे असतील त्या हिशोबाने बघा. आवडली तर करून बघा ना. अधिक महिन्यात